आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांचे समाजाप्रतीचे योगदान गौरवास्पद। डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे, नामदार महेशदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष दाम्पत्य यांच्यातर्फे शेकडो आशा सेविका अंगणवाडी सेविकांना साड्या वाटप। कोरोना काळ असो किंवा अनेक साथींचे आजार, सरकारी जनसामान्यांच्या हिताच्या योजना असो किंवा अन्य कोणतेही समाजोपयोगी काम, आशा सेविका व अंगणवाडी सेविका आपल्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी घरोघरी जाऊन त्याबाबत जनजागृती करतात। त्याचबरोबर संकट काळात लोकांचे प्राण वाचवण्याचे दैविक कार्यही करतात। त्यांचे समाजाप्रतीचे योगदान न विसरण्याजोगे आहेत। त्याचबरोबर त्यांचे कार्य कौतुकास्पद व गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन भाजप नेत्या डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांनी बोलताना व्यक्त केले। नामदार महेशदादा शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरेगाव नगरीचे नगराध्यक्ष दाम्पत्य महेश साहेबराव बर्गे व सौदीपाली महेश बर्गे यांच्यातर्फे आशा सेविका अंगणवाडी सेविकांचा सन्मान करण्यात आला। त्यांना साड्या वाटप करण्यात आले। नगरसेविका सौ शीतल संतोष बर्गे, नगरसेविका सौ संजीवनी सचिन बर्गे, नगरसेविका सौ संगीता नितीन उर्फ बच्चू शेठ ओसवाल, बेटी बचाव बेटी पढाव संघटनेच्या तालुकाध्यक्ष श्यामल नितीन शिंदे आदींच्या हस्ते डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो अंगणवाडी सेविका व आशा सेविकांना साड्या वाटप करण्यात आले। यावेळी कार्यक्रमास प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, सोनेल ग्रुपचे अध्यक्ष संतोष नलवडे, बापू जाधव, नरेंद्र बर्गे आदी मान्यवर उपस्थित होते। आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी शासन दरबारी निश्चित प्रयत्न करणार असल्याचेही डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांनी यावेळी आवर्जून सांगितले। नगराध्यक्ष दाम्पत्य यांच्यातर्फे साड्या वाटप केल्याबद्दल सर्वांनी त्यांचे आभार मानले। आज हा कार्यक्रम आमदार महेशदादा शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलाय। खरं तर परवाच होता, पण आशा सेविकांना येता आलं नाही, त्यामुळे तिथं ते आणि कार्यक्रमाला फार गर्दी झाल्यामुळे तिथं कार्यक्रम घेता आला नाही। तर आज आम्ही हा खास अशासाठी घेतलाय की आमदार साहेबांनी सतत तुमचं आशा सेविका असतील, अंगणवाडी सेविका असतील, मधून असतील सारखं नाव असतं तोंडात की काय नाही महेश आम्हाला सांगत असतील की ह्या पळत्यात त्यांनी लाडकी लेक, आता लाडकी बहीण योजना सगळी चांगली केली, परत आशा सेविकांनी डेंगू ही कोरेगावात भरपूर साथ दिली। ह्यासाठी म्हणून मी काहीतरी छोटंसं त्यातून हे करायचं म्हणून आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट म्हणून हा कार्यक्रम घेतलाय। तुमची अशीच साथ कोरेगाव शहराला आतापर्यंत लाभली, तशीच तिथून पुढे बी लाभावी आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला कधीही कोणती अडचण येऊन देणार नाही। आली तर तुम्ही डायरेक्ट आमदार साहेबांना सांगू शकता व तुमचे कायम आमदार साहेब भाऊ म्हणून आम्ही सगळे पाठीशी उभं राहू एवढी देतो होतंय। आणि आपल्या कार्याची मान सन्मान आणि जाणीव ही कायम आमदार साहेबांना असते की आपण ग्राउंड लेवलला जाऊन कोरोनापासून हे काम सातत्यानं आपलं सुरू आहे आणि घरोघरी संपर्क आहे आणि प्रत्येक घराची व्यथा ही आपल्याला माहीत असते आणि त्याचमुळं ग्राउंड लेवलला काम करणं किती कठीण आहे ह्याची पण आमदार साहेबांना जाणीव आहे। आणि त्याचंच एक छोटंसं कौतुकाचं स्वरूप म्हणून आपलं एक छोटं प्रतीक म्हणून महेशदादांकडून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि आपण बघतो की केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, हे सातत्यानं महिलांची प्रतिमा, मान सन्मान समाजामध्ये वाढावा आणि त्यांच्या कुटुंबाला स्थैर्य मिळावं यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतं। आणि त्यासाठी एक छोटा प्रयत्न आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण, आणि सरकारची ही तळमळ आहे की ती 100% महिलांपर्यंत, पात्र महिलांपर्यंत पोचावी आणि हे करणाऱ्या अंगणवाडी सेविका या व्यतिरिक्त हे कोणीच करू शकत नाही आणि त्यामुळे ही जबाबदारी तुमच्यावर दिली गेली आणि ती 100% तुम्ही पार केली आहे। कारण 50,000 हा फॉर्म सबमिट झाले आणि जो सगळे म्हणजे 99% त्याची मंजुरी मिळाली। काही जे काही बँक अकाउंट आणि ह्याच्या त्रुटी आहेत त्यासाठी ते परत गेलेले आहे। तर रात्री अपरात्री तुमचं नेट नव्हतं, लोकांनी खूप त्रास दिला, वेगवेगळे आरोप प्रत्यारोप सगळ्या ह्याच्यातून तुम्ही ते तुमचं काम
हे मोबाईल त्या क्वालिटीचे नसतात. अनेक अडचणी असल्या तरी तुम्ही दिलेलं टार्गेट पूर्ण करता आणि छोट्या पिरियडमध्ये हे टार्गेट पूर्ण केलेलं आहे. तुम्हाला कधीही काही अडचण आली तर महेश दादा आहेत, सर्व नगरसेवक आहेत, सर्व नगरसेविका आहेत आणि आमदार महेश दादा आहेत, अरुणाताई आहेत. आपण कधीही कोणत्याही आपल्या प्रसंगी आम्हाला सांगा, आम्ही आपल्या पाठीशी आहोत. आणि अशीच साथ तुमची आमदार महेश दादांना की राहू देत. 1-2 महिन्यांनी विधानसभेचं इलेक्शन आहे आणि या 5 वर्षात विशेषतः कोरेगाव शहराकडे त्यांचं लक्ष होतं. 650 कोटीचा निधी इथे आणलेला आहे. कामं चालू आहेत. कामं चालू असताना थोडा त्रास, गैरसोय पण होते, पण एक 4-6 महिन्याची ती गैरसोय सहन केली तर एक खूप सुंदर कोरेगाव शहर हे नावारूपाला येईल. आणि पूर्ण मतदारसंघ हा एक आयडियल करायचा. विशेषतः कोरेगाव सिटी ही स्मार्ट सिटी करायची. आपलं बस स्टँड आहे, आपली भाजी मंडई आहे, एक अद्ययावत स्टेडियम आहे, अशी अनेक कामं सुरू आहेत, काही मंजुरीला आहेत. तर हे सगळी कामं पूर्णत्वाला नेण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला आमदार साहेबांना ही संधी दिली पाहिजे आपल्या मतातून. तर यासाठी आपण सर्वांनी निश्चितपणे प्रयत्न करावे असं मी आपल्याला एक आव्हान करते आणि हे आव्हान आपण निश्चितपणे स्वीकाराल अशी आपल्या लाडक्या भावाला पुन्हा एकदा संधी द्याल अशी मी इच्छा व्यक्त करते आणि इथे बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. आज आपल्याला इथे सगळ्यांना बोलवण्याचं कारण माननीय आमदार महेश शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महेश बर्गे सर आणि आपल्या दीपालीताई बर्गे यांनी आपल्या सर्वांना साडी ही गिफ्ट भेट दिली आहे. वेळोवेळी आपल्या अडीअडचणींना त्या मदत करतात आणि अशीच मदत आम्हाला इथून पुढेही करत जावी. आणि अंगणवाडीच्या आमच्या बऱ्याचशाच काही लहानसहान कामं आहेत ती तेवढी आमची वेळेवर करून घ्या आणि आम्हाला तुम्ही आमचा पाठिंबा आमची जशी दखल घ्या अशीही तुमची आम्ही अशीच दखल घेऊ. आमचं कार्य असं तुमच्यासारखं करत राहू आणि याबद्दल या वेळात वेळ काढून याबद्दल आम्ही सर्व कोरेगाव बीटच्या सेविका मदतनीस आणि गटप्रवर्तक आशा सेविका यांच्यातर्फे सगळ्यांचे आभार.